मला बाकीच्या थोड्याशा गोष्टी अशा चुकीच्या वागवण्यात आल्या आणि त्यानंतर ना अचानक एक दिवस मी बसलो होतो आणि पोस्ट आली की त्याच्यामध्ये माझं नावच नाहीये आणि त्यांनी स्वतःच नाव डायरेक्ट दिग्दर्शक म्हणून लावलं. कुठेतरी मग मी त्याच्यावरती त्यांना प्रश्न विचारले तर ते मला डायरेक्ट काही उत्तर द्यायला तयार नव्हते. आणि जेव्हा मी त्यांना मग भेटायला गेलो तर भेटायला गेल्यानंतर ना त्यांनी जे रूप मला दाखवलं ते रूप म्हणजे त्यांचं खूप भयंकर होतं ज्याने म्हणजे मला भरपूर लेवलला परेशान केलं. त्यानंतर ना परत एकदा आमची मीटिंग झाली. सेकंड मीटिंग मध्ये त्यांनी मला हे केलं की बाबा तू आम्हाला ओळखत नाहीये, आमचं बॅकग्राऊंड बघ आधी, आमचे कॉन्टॅक्ट बघ आधी आणि मग तू आमच्या नादीला लाग. त्यानंतर ना त्यांनी मला डायरेक्ट धमकी दिली की बाबा हे पुरावे वगैरे जे आहेत तुझ्याकडे जसं की आता चित्रपट केला म्हणजे साहजिकच आहे माझ्याकडे एक अग्रीमेंट आहे जे की प्रोडक्शन हाऊसच्या लेटरवरती झालं होतं. हा. त्यानंतर माझे काम केलेल्याचे पुरावे किंवा इतर जवळपास कितीतरी प्लॅटफॉर्मवरती माझ्या न्यूज आहेत. पोर्टल आहेत काही वेगवेगळे आणि काही बर रजिस्टर आहेत काही टाइम्स ऑफ इंडिया या प्रकारच्या सुद्धा पोर्टलला माझ्या बातम्या आहेत की ऍज अ दिग्दर्शक म्हणून मी आहे. पण बर. कुठेतरी ते सगळेचे सगळे पुरावे हे कुठेच सादर करायचे नाहीत. त्यानंतर हे जर पुरावे कुठे सादर केले किंवा कुठे हक्कासाठी कुठे न्यायासाठी किंवा कुणाचीही मदत घेतली तर तुझा तिथे कार्यक्रम करण्यात येईल हे असं त्यांनी प्रॉपर वाक्य वापरलं माझ्यासोबत.